तू मला धुवू नको. ए घाबरू नको रे, फ्रेंड झालो ना आता आपण. काय घाबरतो येड्यासारखा. ते तू म्हणला होतास ना ते इंग्लिश मध्ये काय ते बोट, सेलिंग इन द सेम बोट. विघ्नेश तुला सांगू का, आपला इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे ना सगळा, म्हणून तर पोरगी पटत नाही, म्हणून ते इम्प्रेशन डाऊन होतं ना सगळं. मग मराठी पोरी पटाव ना. अरे प्रश्न मराठी इंग्लिशचा नाही, पोरींशी कसं बोलायचं काय नाही त्याचा आहे. म्हणजे बघ आता इंटरनेटवर आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही कधी, म्हणजे एक्सेप्ट झाली ना, पण त्याच्यानंतर मग कसं ते मेसेज कसं करायचं, काय रिप्लाय ते आपल्याला काही माहित नाही ना. मग ते डायरेक्ट आपल्याला टेन्शन येतं आणि मग मी डायरेक्ट प्रपोज करून टाकतो डायरेक्ट. हेच कळत नाही ना तुम्हा लोकांना. माझ्यासारखं कसं स्टेप बाय स्टेप जायचं, म्हणजे स्टेप बाय स्टेप. तुला सगळं माहिती आहे ना, पण तरी त्या केतकीच्या एक्झाम मध्ये कसं काय फेल झाला? त्याचं काय झालं, तो पेपर चुकीचा होता रे, नाहीतर मी असा फेल होत नाही. तर तुला आता एक्झाम्पल देऊन सांगायचं झालं तर म्हणजे बघ, पोरगी पटवणं म्हणजे घाटातून गाडी चालवण्यासारखं आहे रे. रस्ता सरळ नसतो, पण प्रेमात किती आंधळे झालं ना तरी नजर येणार प्रत्येक वळणार होईल. कुठे वळणावर नजर हवी. आणि तुला असं वाटेल की घाटात माझ्या एकट्याचीच गाडी आहे, तर असं काही नसतं. गाड्या भरपूर असतात पण रस्ता एकच असतो. जे केतकीच्या वेळेला तुझी गाडी होती घाटात. आणि कधी हार नाही मानायची, नेहमी कसं असं लढत राहायचं आणि दुसऱ्यांना कधी ओव्हरटेक करू द्यायचं नाही. आपण ओव्हरटेक करायचं, करत राहायचं यार. आणि रस्त्यावरची नजर कधी चुकवायची नाही, क्योंकि नजर हटी दुर्घटना घटी. ही शपथ यार विघ्नेश, अरे काय भारी आहेस यार तू. खरं सांगू का, म्हणजे आई शपथ मी तुला चिंदी समजत होतो, म्हणजे चिंदी आहेस असं समजत होतो मी. पण अरे भारी आहेस तू. आता पहिले समजत होतो, पण ते जरा हे सगळं असं डिटेल मध्ये सांग ना, म्हणजे कसं पोरीला बोलायचं, काय रिप्लाय म्हणजे असं मेसेज वगैरे थोडं डिटेल मध्ये सांग. म्हणजे मी तुला सांगू शकतो, पण तू चार चौघात माझी इज्जत काढणार नसशील तर. म्हणजे नाही करणार मी असं काही तुला, पण चुकीचं सांगायचं नाही, गंडवायचं नाही. बेटा तू जर काही चुकीचं सांगितलं आणि पुढे जाऊन गंडलं तर मी तुला चार चौघात नागड करू शकतो की नाही? कर. मी तुझी मदत करणार नाहीये. ओके, मी तुझी मदत करणार म्हणजे मला तू चुकीचं सांगणार होतास ना? नाही, असं काही नाहीये, पण मला नाही करायची तुला मदत. ठीक आहे, ते आईला चिल्ड बिअर तर सांगून येतो जर ते. दादा यार तू पण काय. अरे काय नाही, ते आईला ते मी काही नाही रे, ते हालत नाही आपण हालत नाही रे. म्हणजे दादा ते जस्ट मी ट्राय करायचं म्हणत होतो. मी करीन ना तुला मदत, मी करतो तुला मदत. बघू ना आईला, आपण बघूया. आईच्या गावात बेल का असते. तुम्ही? तुला काय वाटलं पोलीस? सूर्य डोक्यावर आलाय तरी तू झोपलेली कशी? तुम्ही अचानक कसे काय आलात? फोन तरी करायचा ना निघताना. फोन चेक कर. किमान 10 तरी मिस्ड कॉल्स असतील. अगं आई, फोन सायलेंट वर होता. फोन चालू ठेवावा, काही इमर्जन्सी असेल तर. हिला कसली इमर्जन्सी? ही काय डॉक्टर आहे का? पण तुम्ही वीकेंडला येणार होतात ना? हा वीकेंडच आहे. तिचं कॅलेंडर सायलेंट वरच असेल कायमचं. चला चल. बस. माझा तुझ्या आणि सौमित्राच्या साखरपुड्याला विरोध आहे. मी तिच्या हाताला हात लावलाय म्हणजे माझा तिला सपोर्ट आहे. तुम्ही दोघं माझ्यावर असं प्रेशर टाकू शकत नाही. ओरडू नकोस. आई वडिलांशी बोलताना पट्टी खाली. परत जर का अशी ओरडलीस तर काय मारणार तुम्ही मला? माई 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 नाही. माईच्या आडून चाललेली थेरप बंद कर आता. आम्ही सांगू तसंच वागायचं. आम्ही तुझ्यासाठी USA हून एक स्थळ आणलंय.
एक नाही एकमेवा द्वितीय स्थळ आहे. माधुरी दीक्षितचा नवरा त्याचा मित्र आहे. हॉपकिन युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे. पुढच्या आठवड्यात वीकेंडसाठी तो 4 दिवस इथे येणार आहे. लगेच लग्न अमेरिका. मी तुमच्या समाधानासाठी लग्न करणार नाहीये. अभय ही अशी ऐकणार नाही. धार तिला. काय करता? नाही, मला सोडा, सोडा. मी हात सोड. नाही. अरे तू इकडे कशी काय? हे असं वागत जाऊ नको. ते सूर्याला वाटेल आपलं कन्फ्युजन झालं टायमिंगचं. काय डाएटचं मनावर घेतलं का? डाएटचं काही नाहीये. म्हणजे डाएट पण मी मनावर घेतलंय, पण मी आता इकडे आली कारण मला रात्रभर झोपच नाही लागलेली. का? हे काय, मला ना खूप भयानक स्वप्न पडलं. म्हणजे आधी आईचा फोन आला मला आणि त्याच्यानंतर माझी झोपच उडाली. अच्छा, म्हणजे स्वप्नात फोन आला आईचा? नाही, म्हणजे मला आधी तिचा फोन आला, मग मी झोपेत गेले, मग स्वप्नात गेले, मग मला जाग आली आणि मग मी जागेच आहे. अरे ती माधुरी दीक्षित आहे ना? कमॉन मैत्री, माधुरी दीक्षितला कोण घाबरेल? गपरे, नीट ऐकून घे. माधुरी दीक्षित आहे ना, तिचा जो नवरा आहे ना, त्याच्या ओळखीचं कोणीतरी अमेरिकेतला सर्जन आहे. त्याच्याशी माझे आई बाबा माझं लग्न लावून द्यायला चालले होते. ओ, मग तू केलंस का लग्न? नाही, पुढचा एक मी नाही म्हणले तर त्यांनी 2 मोठी इंजेक्शन घेतली आणि माझ्या मागे धावले रे. मला खूप भीती वाटत होती. डिस्गस्टिंग स्वप्न होतं. ते स्वप्न होतं ना, मग कशाला एवढी घाबरते? चिल. पण आईचा खरंच फोन आला होता. आई खरंच येणार आहे या वीकेंडला. हो का? हो. मग चांगलंच आहे की. तशी तू एकटी आहेस, माई नाहीये, मग तिला काळजी वाटत असणार. कसली आली आहे काळजी? तुमची मुलगी घरात तर पळून जाते तेव्हा नाही वाटत काळजी, आणि आता लगेच वाटते का? मैत्री कसं आहे, किती झालं तरी ते आई वडील आहेत. आता मुलांच्या आयुष्यात डोकवायचं त्यांना पूर्ण हक्क आहे. आता आईच बघ ना, म्हणजे की ते लेलेबाईंचं चालू होतं त्यावेळेला पार ती क्लिनिक मध्ये येऊन बसायची. बघ तुझं वेगळं आहे, तुला सवय असेल आई बाबांनी नाक खुपसायची, मला नाहीये. लोक अचानक माझी काळजी वगैरे घ्यायला लागलेत. आय कॅनॉट डील विथ दिस यार. ठीक आहे, चल 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 चल. अरे एक काम करू, आपण पळून जाऊ. तसे जॉगिंग सूट घातलाय, पटकन पळून जाऊ. तू पण करा, माझी चेष्टा कर मस्त. सांगते, मला खरंच आईचा सूर वेगळा वाटतोय. काहीतरी डेंजरस चाललंय तिच्या डोक्यात. हे बघ मैत्री, आता हे जे काय डेंजर चाललंय ते आपल्याला माहिती आहे ना. आई आल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का? नाही ना. मग चिल, नॉर्मल राहा. हा, चल आता. नको, माझा मूड नाही. चल चहा पिऊ, चल चल. अरे चुंबक, तू कुलूप का लावलंयस घराला? काय बोलतीये? मग मी काय दार उघडं ठेवून यायला पाहिजे होतं का? चुंबक, अरे किल्ली देऊन जायची ना सौमित्राकडे. पण तुझ्याकडे नाही आहे का किल्ली? अरे कसं आहे ना चुंबक, कसं आहे, तुझ्याकडे जे किल्ली आहे ना ती खरं तर माझी किल्ली आहे. तू विसरतोयस की घर माझं आहे. तू एक काम करतेस का? एक अशी आयडिया कर, वरती सौमित्राकडे जाऊन बस डिस्पेन्सरी, डॉक्टरला सोबत जरा. काय? मी त्याला घराबाहेर काढते.